कृष्णा आवर लवकर, दादासाहेब कधी बी येतील. अरे राया माझी सगळी तयारी झालीये बघ आता. अगं तुझी तयारी झाली आहे खरं, ती बाकीची माणसं कुठे आहेत? कुणीच दिसना झालंय अजून. अरे राया मी सगळ्यांना उठवलं होतं. अगं हो, पण त्यांचं आवरलं नसेल तर आपण काय करायचं मग? दादासाहेब परत तुझ्यावर चिडतील बघ. सकाळ सकाळ उगाच त्यांच्या चिडण्याला सुरुवात नको. फुलाबाई, यो कृष्णा, दादासाहेबांचं आवरलं वाटतं. आणि आपण दोघं सोडून इथं कुणीच नाही की अजून. तू एवढं सगळं करून बी ना वाटायचं की तुला दिलेली जबाबदारी तू नीट पार पाडली नाहीस. आता काय खरं नाही बघ. चल 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 चल. आम्हाला वाटलं होतं विधातेंचं हे घर रूढी परंपरा आणि देवाधर्माला मुकलंय, पण नाही तसा. त्यांना मार्ग दाखवणारा असला की ते बरोबर जुन्या चालीरीतींना पकडून राहतात. पण तुमच्या लाडक्या लेकाचं तसं दिसत नाही. त्याला ह्या परंपरांचं आणि रीतिरिवाजांचं काय पडलेलं आहे असं वाटत नाही. कुठे आहे भाऊ? असेल कामात. आत्ता पहाटेची एवढी कसली आली आहेत काम? आणि काम महत्वाची का देवाची पूजा महत्वाची? त्याला सांगा, आजवर तो या घरात रीतिरिवाजांशी फटकून वागलाय. यापुढं तसलं काय बी चालणार नाही. त्याचा बेशिस्तपणा आम्ही या घरात खपवून घेणार नाही. या समद्यांना जसं वटणीवर आणलं ना, तसं त्याला बी लवकरच आणू. आज पहिला दिवस आहे म्हणून उत्साह दाखवताय तुम्ही, पण हे असंच अखंड चालू राहिलं पाहिजे. त्यात खंड पडलेला, टाळाटाळ केलेली आम्हाला अजिबात चालणार नाही. चला आरतीला सुरुवात करूयात. युगे 28 विटेवरी उभा, वामांगे रुक्माई दिसे दिव्य शोभा. चला आरती झालेली आहे. मी उदबत्ती तुळशीपाशी लावून येतो. राम कृष्ण हरी पांडुरंगा विठ्ठला. फुलाबाई, फुलाबाई बाहेर या. अहो काय झालं? हे काय आहे? अहो तुम्हीच बोलला होता ना की अंगणात तुळस पाहिजे म्हणून. त्याच्याबद्दल बोलत नाहीये मी. मग कुठं काय घाण दिसते का? अहो जे अंगण सारवलेलं नसतंय ते आमच्यासाठी घाणच असतंय. अहो घराच्या शोभेची सुरुवात अंगणापासूनच होते. अंगण कसं छान पैकी शेणानं सारवलेलं पाहिजे. पण इथं समद्या परंपरा खुंटीला टांगून ठेवल्यात आणि हे अंगण हे असंच ठेवलंय. पर तो इथं काम करतो त्या पोराचं काय नाव? अनिल. हा बोलवा त्याला. हा अनिल, ए अनिल. हा दादा. हा त्याच्याकडे नाही, माझ्याकडे काम आहे. हा दादा साहेब. जा गोठ्यातून शेण घेऊन ये. अहो अंगण शेणानं सारवलं ना की त्या शेणाचा गंध, ते सारवलेलं अंगण यामुळे किती प्रसन्नता वाटते ह्याची तुम्हाला काही कल्पना आहे का? आता हे समजा आम्हालाच सांगायला लागतंय संस्कार काय असतात, परंपरा काय असतात. दादासाहेब शान ठेव तिथं. आता ही कृष्णीला सारवायला होते ती वाटतं. चला कोणाकोणाला शेणाने सारवायला येत आहे? मी सारवते. वय माग.
घरातल्या समद्यांवर संस्कार झाले पाहिजेत. हा, तुम्ही दोघी या पुढं आणि घ्या सारवायला. चला लवकर. आय 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 गो, अरे देवा, माझी कंबर लय दुखत्या बघा. पाक कामातनं गेल्या. पर अंतर आहे की मी वाईट जाऊन आराम करते. नाही नाही नाही, मला एकटीला नाही जमणार. मी आयुष्यात कधी शेण पण नाही बघितलंय. मग बघाच, मला दोघींची काही कारण नको आहेत. जोपर्यंत ह्या दोघी सारवत नाहीत ना, तोपर्यंत यांचं अन्न पाणी बंद करा. पाणी शेण कालवायला. चला या पुढं. ते पाणी घ्या, शेणात कालवा आणि सुरुवात करा. चला या. यापुढे रोज या दोघींनी हे अंगण सारवायचंय आणि तू रोज त्यावर रांगोळी काढायची आहेस. यात कुठल्याही प्रकारची कसलीही कसर आम्ही खपवून घेणार नाही. बघत काय बसलाय, सुरू करा. कसं तरी होत. रंजना, ओ रंजन, कसला दूर झाला एवढा? अहो ते चूल पेटवली आहे ना जेवणासाठी, आणि ती चुलीत लाकडं जरा जास्तच झाली म्हणून दूर झालाय. कशाला त्या चुलीच्या मागे लागतात? काल सांगितलं तुम्हाला, घरात गॅस आहे, गॅसवर स्वयंपाक बनवा. अहो हळू बोला ना, दादासाहेब ऐकतील ना. ऐकतील नाही, ऐकलंय आम्ही. गॅसवरच मिळमिळीत खायची सवय नाही आम्हाला. आणि चुलीवरच्या जेवणाचं फायदा आता आम्ही शिकवायचं का तुला? स्वतःचा फायदा बघताना इतरांना त्रास तर होत नाही हे बघायचं. तुमच्या हट्टापायी घरातल्या बायकांना किती त्रास होतोय बघा. आमच्या वेळेला बायका करत नव्हत्या का चुलीवर काम? आणि तुझी आई पण करायचीच ना. अहो तुमचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. जग किती पुढे गेलाय बघा ना. आता जे चांगलं आहे त्याची कास धरलीच पाहिजे, आम्ही नाही म्हणत नाही. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, आणि तुम्ही परंपरा संस्कार याचा अतिरेक करताय. हे नियम, हे संस्कार आणि ह्या चालीरीतीच घर बांधून ठेवतात. अहो पण त्या संस्कारांनी जर त्रास होत असेल तर काय करायचं? सहन करायचं. या घरातल्या लोकांनी ताळतंत्र सोडलेलं आम्हाला चालणार नाही. आणि या घरातल्या माणसांच्या मनाविरुद्ध जबरदस्ती केलेली आम्हाला नाही चालणार. हे आमचं घर आहे, आम्ही आमच्या हिमतीवर केलंय. तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडून गेल्यानंतर, त्यामुळे आम्ही इथं चुकीच्या गोष्टी सहन करणार नाही. तुला कळतंय का कोणाशी बोलतोयस तू? तुझ्या बापाशी बोलतोयस तू? हे संस्कार केले का तुझ्या आईने तुझ्यावर? अजून किती दिवस या फुकटच्या अहंकारात राहणारस तू? अहंकार नाहीये आम्हाला, आम्ही तुम्हाला जाणीव करून देतो. ज्यावेळेस आम्हाला, या घराला, आईला तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडून गेलात. आणि आता येऊन आम्हाला संस्कार आणि परंपरा सांगतात. तुम्ही ज्या वेळेस हे घर सोडून गेले ना, तेव्हा आम्ही या घराला सावरलंय, आम्ही या घराला घट्ट धरून ठेवलंय. आणि आता कोणी येऊन आम्हाला संस्कार परंपरा शिकवत असेल ना, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. ठीक आहे, या घरात जर परंपरा, संस्कृती, चालीरीती यांना थारा नसेल ना, तर एक क्षणभरही इथे थांबण्यात आम्हाला रस नाही.
या क्षणी निघालो आम्ही. आजपासून मी या घरासाठी मेलो असं समजा. अहो असं काय बोलताय, असं काय करताय तुम्ही? एवढ्या वर्षांनी तुम्ही घरी परत आलाय, जायची वार्ता कशाला करता? मी नाही, आपण दोघं बी निघालोय. तुझा तयारी कर, आता क्षणभरही इथे थांबायचं नाही. आई कुठेही येणार नाही, आई इथंच राहणार. ती बायको आहे माझी. बायकोला सोडून जाताना बायकोची आठवण नाही आली? भाऊ, अरे भाऊ, जुन्या गोष्टी कशाला उकळून काढतोय? समजा चांगलं चाललंय ना, आणि हे पण परत आलेत. आणि परत निघालोय बी. चला, तुम्ही आमच्या सोबत येत आहे की नाही तेवढं सांगा. आई इथंच राहणार सांगितलं ना तुम्हाला. आई या घरचा पाया आहे, आमचं सर्वस्व आहे. आई आई कुठं जाणार नाही. फुलाबाई चला. आई कुठेही जाणार नाही. माफ करा, माफ करा. मी लहान आहे आणि मोठ्यांच्या मध्ये नाही बोललं पाहिजे, पण तरी पण लहान तोंडी मोठा घास घेते. ह्या विधात्यांच्या घराकडं गावातली लोक लई आदरानं बघतात. आज गावात जिल्ह्यात विधात्यांचा लई मान आहे. आणि विधाते म्हणजे तुम्ही 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 सगळे. विधात्यांचं घर हे कुणा एकट्याचं नाहीये, हे घर सगळ्यांनी मिळून बनलंय. आणि हे घरच जर आज तुटलं तर या घरातली फक्त माणसं वेगळी होणार नाहीये, तर आजपर्यंत कमवलेलं नाव, माणसांच्या मनातला अभिमान, नजरेतला आदर सगळा मातीत मिळत. आज या घराकडं संस्कारित घर म्हणून बघितलं जातं. पण हे घरच जर तुटलं तर तुम्ही कोणत्या तोंडाने लोकांपुढे जाणार आहे? विधात्यांच्या घरच्या संस्काराबद्दल सगळीकडे चर्चा होईल. हेच पाहिजे का आपल्याला? कसे घराच्या भिंतीला तड गेलं तर ते मुजवायचे असतात, अख्खं घरच पाडायचं नसतं. आणि नात्याचं पण तसंच आहे. आता हे नात्याला तड गेलेलं मुजवायचं का काय आमचं तोडायचं, हे तुम्हीच सांगा. गावातली कितीतरी घरं फुटत असताना भाऊंनी हे कधीच होऊन दिलं नाही. पण भाऊंच्याच घरात हे काय घडतंय? हे जे काय घडतंय हे जर लोकांना कळालं तर? हे बघा, मी तुमच्या दोघांपुढेही हात जोडते. आतापर्यंत हे घर जसं एक राहत आलंय तसं यापुढं पण राहू द्या. बरी, तुला हात जोडायची गरज नाही. आम्हाला समजलं तुला काय म्हणायचं. आम्ही माघार घ्यायला तयार आहोत. पण या घरात झेपतील तेवढे जुने विचार स्वीकारले जातील. आम्ही 2 पावलं मागे घेतोय, यांनी पण 2 पावलं मागे घ्यावेत. परत हिनं समद्यांचं मन जिंकलं. असंच जर होत राहिलं का नाही तर ही कृष्णीच एक दिवस ह्या म्हाताऱ्याला तिच्या बाजूने वळवायची. नाही नाही, हिचं काय तर करायला पाहिजे. विजय अंतरा हे काय? अगं आपल्याला मुलं झाले ना, त्यांचे नाव काय काय ठेवायची याची लिस्टच काढली मी. मुलगा झाला तर ही लिस्ट, आणि मुलगी झाली तर त्याची ही लिस्ट. हे नाव वाच आणि मला सांग त्यातलं तुला कुठलं आवडले ते सांग लवकर. ऋतिक, इथे घरात काय चाललंय आणि तुझं काय चाललंय?
मुलांचं काय लावलंस तू आता? अगं अंतरा असं काय करतेस? अगं फॅमिली प्लॅनिंग नावाची काय गोष्ट असते की नाही? हे बघ मी नावं लिहिली ती आणि ती वाचून घे बरं एकदा. अगं माझा विचार करून करून ना डोकं दुखायला लागलंय. एक काम कर की थोडासा बामला डोक्याला, लय डोकं दुखतंय अगं मगापासून. आणि इकडे किती बायको माझी गोड. ठीक आहे. अगं अंतर हाताला नाही बाम लावायचं, डोक्याला बाम लावायचं माझ्या. तुझा तुला अंतरा अगं काय ग, तुला काय दिवस गेले की काय आताच? तुला वेळ लागलाय का? असे कसे दिवस जातील? हाताचा शेणाचा वास जाईना झालाय, मला उलटी सारखं होतंय. मला आज त्या म्हाताऱ्याने शेणाने सारवायला लावलं. सोडणार नाहीये मी त्या म्हाताऱ्याला. माझ्या बी हाताचा शेणाचा वास जायना झालाय. कितींदा सांगितलं माझी कंबर दुखत्या तरी मी त्या म्हाताऱ्यानं सारवायला लावलं. अगं मम्मी इथनं पुढे आता रोज करावं लागणार आहे ती. त्याच तर टेन्शन आलंय बाबा. तिथं ह्या वासानं काय खाता येईना का पिता येईना. वाईट जरी काय खायचं म्हणलं का नाही तरी बी हाताचा लगेच शेणाचा वास येतोय. गुल्यात्या आता आपण काय करायचं? पण त्या म्हाताऱ्याला आपल्या बाजूने करायचा प्रयत्न करतोय आणि तो आपल्यालाच कामाला लावतोय. पर थोडं दिवसच ही करायला लागणार आहे. एकदा का त्या म्हाताऱ्याला कळलं का नाही की आपण त्याच्या फायद्याचं आहे, मग त्याचं काय करायचंय ती बघू. आता तरी आपल्या वाट्यातला पहिला काटा ती कृष्णी आहे. तो काटा एकदा का बाजूला केला की मग समध्या गोष्टी सोप्या होऊन जातील. पण तोपर्यंत काय करायचं? तोपर्यंत तुम्ही अख्खं घर शेणाने सारवायचं. ही असं. आणि तुला सांगून ठेवते बरं का, स्वतःची कपडे नीटनेटकं घड्या घालून ठेवायची. हे मला असं चालणार नाही. नाही नाही, तुला बोलून काय उपयोग आहे? मीच तुला लाडवून ठेवलाय. पण इथनं पुढं स्वतःचे कपडे स्वतः आवरायचं. हे असं कोंबून बिंबून ठेवायचं नाही बरं का. मी शेवटचं सांगते राया तुला. इथं मी तुला रागवते आणि तू काय माझ्याकडे बघत बसलायस रा? हा कृष्णा, तुझा आभार कसं मानावं ना तेच कळना झालंय बघ मला. आभार? ते आणि कशासाठी? मी कपड्यांच्या घड्या घातल्या म्हणून का? नाही, ही घर, या घरातल्या नात्यांची घडीच कटू दिली नाहीस म्हणून. म्हणजे आपण आता नवरा बायको नाही राहिलो कृष्ण. आपण घटस्फोट घेतला आणि आपल्या ते प्रेमाच्या नात्याच्या पलीकडं दुसरं कुठलंच नातं नाही. पण तरी बी तू माझ्या कुटुंबाला स्वतःचं कुटुंब मानतेस. ते तुटण्यापासून वाचवलंस. आम्हाला कुणाला बी भाऊसाहेब आणि दादासाहेबांमधली दरी कशी मिटवायची, त्यांना कसं समजून सांगायचं हे काहीच कळत नव्हतं. तू किती सहजपणे समजवलंस त्यांना. आज ही घर इसकटता सावरलंच बघतो. त्यासाठी तुझे लय लय आभार. अरे येडा आहेस का? असा आभार म्हणून मला परक करू नकस. आणि कोण म्हणलं रे तुला माझं या घरच्यांची काही नातं उरलं नाहीये ती? हा, उलट माझं त्यांच्याशी जिव्हाळ्याचं आपुलकीचं नातं आहे. जसं मी तुझ्या प्रेमात पडलीये ना तसंच त्यांच्याशी नातं जोडलं गेलंय. आणि हे घर, या घराचं घर पण जपणं हे माझं कर्तव्य आहे. आणि असं पण राया, कर्तव्य पार पडण्यासाठी कुठलं नातं असलं पाहिजे असं नाहीये ना. कृष्णा, किती वेगळी आहेस ग तू. तुझ्यासारखं सगळ्यांनाच नाही जमत असं सांभाळून घ्यायला, सावरून घ्यायला. तुझ्याशिवाय या घराला घर पण येऊच शकत नाही. तू इथं माझ्यासोबत राहतेस त्यासाठी मी तुझे किती आभार मानावेत ना तीच मला कळना झालं. झालं का तुझा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू? अरे राया, ही कृष्णी कुणी तर परकी असल्यागत तिचा आभार का मानतोय? आणि ही कृष्णी असं का म्हणत होती कर्तव्य पार पाडायसाठी काहीतरी नातं असायलाच पाहिजे असं थोडीच आहे म्हणून? म्हणजे ह्यांच्यात काय नातं हाय का नाही